रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साळवे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज पण एक सुंदर चांगल्या पद्धतीचा फ्लॅट आपण दाखवतोय. आणि फ्लॅट जो आहे तो टेकडी बंगल्यालाच जर तुम्ही बघितलं तर अंबिका टावर नावाचं खरं एक कॉम्प्लेक्स आहे. त्याच कॉम्प्लेक्सला लोअर फ्लोअरला चांगल्या हाईटवरती असणारा एक 2 BHK फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेटचा जर आपण विचार केला तर युजेबल कार्पेट हा 800 असणार आहे. कारण रूमची साईज म्हणा किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या त्या सगळ्या पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीच्या खरं कव्हर केलेल्या आहेत. आणि याच्यासोबत आपल्याला एक पोडियमची कार पार्किंगही मिळेल. आणि जर घरात तुम्ही बघितलं तर इथे अशा पद्धतीचं आणि सुंदर आणि चांगलं वातावरण आहे. या खिडकीतनं जर तुम्ही बघितलं हॉलच्या तर तुम्हाला समोरच एकदम पाण्याची टाकी वगैरे तुमची जी आहे ती पद्धतशीर दिसेल. सोसायटीत खाली सध्या काम चाललेलं आहे, कारण की ह्या ज्या विटा वगैरे उखडल्या होत्या त्याच्यात त्यांनी तिकडे ह्या साईडला सिमेंटचं वगैरे ते सगळं असं व्यवस्थित आणि सुंदर चांगल्या पद्धतीचं करून घेण्याचं काम खरं सध्या चाललेलं आहे. जर तुम्ही हा फ्लॅट बघितला तर जर समजा आपण फ्लॅटचा जर विचार केला तर बिल्डिंगला OC त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आहेत. आणि ज्या वेळेला आपण ह्या घराच्या बाहेर जाण्याचा विचार करतो त्यावेळेला बाकी हा फ्लॅट नॉर्थ फेसिंगचा असणार आहे. बाहेर आल्यानंतर नॉर्थ आहे, आतमध्ये जाताना साऊथ आहे. आणि तुमच्या घराच्या पुढं जर तुम्ही बघितलं तर एक लिफ्ट आहे. लिफ्टच्या नंतर जर तुम्ही बघितलं तर इथं मस्त आणि सुंदर अशी चांगलीच पद्धतची ती तुळशी वृंदावन म्हणा किंवा बाकी झाडं झुडं ठेवण्यासाठी खरं तर ही जागा तुम्हाला उपलब्ध असणार आहे. ह्या फ्लॅटमध्ये जर तुम्ही बघितलं तर हे जे मालक आहेत त्यांनी सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं असं फर्निचरचं काम हे तुम्ही म्हणजे सेफ्टी डोअर वगैरे सगळा व्यवस्थित आणि चांगला बनवलेला आहे. आणि आपण घराच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला वरती जर बघितलं तर फॉल सिलिंगचं सुंदर आणि चांगलं खरं काम पण केलेलं आहे. नंतर इकडे जर तुम्ही बघितलं तर सकाळचं तुम्हाला इथं निवांत बसायचं असेल, प्राणी पक्ष्यांचं म्हणजे प्राण्यांचं म्हणण्यापेक्षा पक्ष्यांचा आवाज वगैरे इथे येणार आहे. तुम्ही इथे मस्तपैकी ह्या कट्ट्यावरती बसून असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं वातावरण बाकी तुम्हाला इथं नक्की मिळतं. ठाणा स्टेशनपासून खूप जवळ आहे, सिटीमध्येच हा फ्लॅट असणार आहे. आणि त्याच्यामुळे जर तुम्ही बघितलं तर हा इथे टेकडी बंगला म्हणून चांगलं एक लोकेशन आहे. आणि इथे परत ही जी आहे हा जो एरिया आहे हा खरं बाल्कनीचा एरिया होता, पण आता हे जे मंडळी आहेत यांनी हा बाल्कनीचा वरती पत्रा टाकून त्याला नंतर असं मस्तपैकी फॉल सेलिंग करून एक रूम तयार केला आहे असंच जरी म्हटलं तरी चालेल. किंवा त्यांनी भगवंताची मूर्ती किंवा मंदिर त्यांनी इथे ह्या साईडला बनवलेलं आहे. आणि इकडनं जरी तुम्ही बघितलं तर मग मात्र तुम्हाला सुंदर असं झाडं वगैरे सगळे तुम्हाला ह्या खिडकीमधनं पण दिसतात. हे नॉर्थ फेसिंगचं तुमचं बाहेर आहे. आणि इथे त्यांनी सध्या त्यांच्या पद्धतीने एक जिम बनवलेली आहे, पण तुम्ही इथे एखादा रूम जरी बनवायचा म्हटलं तर बनवू शकता. इथं पण याला डोअर वगैरे सगळा क्लोज करता येईल नक्की. अशा पद्धतीचं खरं हे तुमचं हॉलचं आणि ह्या पद्धतीचं नियोजन होतं. नंतर आपण जर पुढे आलो तर इथे मात्र तुम्हाला एक असं किचन आहे. खरं तर हे राहतं घर आहे, लोक राहत आहेत त्यामुळे सामान थोडं इकडं तिकडं असू शकतं, पण तुम्ही ह्या पद्धतीने किचन जर बघितलं हे किचन आहे. इकडं तुम्हाला स्टोरेजला जागा आहे, मॉड्युलर किचन वगैरे सगळं व्यवस्थित बनवलेलं आहे. गॅसची पाईपलाईन वगैरे तुम्हाला सगळं नीटनेटक्याने चांगल्या पद्धतीची आलेली आहे. नंतर ज्यावेळेला आपण पुढे येतो, पुढे आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली इथे एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं दिलं गेलेलं आहे, जिथे तुम्ही बघू शकता एक वॉशिंग मशीन वगैरे सगळं असं सगळं टापटीपमध्ये तुम्हाला जागा मात्र इथे एवढी मोठी नक्की मिळते. इथे जर तुम्ही आला तर इथे तुम्ही बघू शकता एक वॉश बेसिन साईड सुंदर आणि चांगल्या पद्धतीने इकडं सेट केलेला सेटअप आहे. मग तुमचे हे 2 बेडरूम्स आहेत, एक बेडरूम ह्या साईडला आहे आणि अधिक ह्या साईडला एक बेडरूम आहे. ज्यावेळेला आपण ह्या बेडरूमला येतो, ह्या बेडरूमला आल्यानंतर तुम्ही बघू शकता घरात खरं कलरचं काम असणार आहे, बाकी काही विषय नक्की नसणार आहे. तुम्ही बाकी यांचं सध्या हे स्टोरेज आहे, इथं स्टोरेज आहे. नंतर वरती ह्या साईडला जरी आला तर इथे एक जागा आहे जी तुम्हाला परत इथं बसण्यासाठी, आणि इकडनं पण तुम्हाला खिडकी आणि खिडकी म्हणा, हवा म्हणा, उजेड म्हणा, तुम्हाला ह्याच्यातनं पण व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचा नक्की येऊ शकतो. आणि इथे तुम्ही बघा एक परत बेडकम सोफा ऑलरेडी लागलेला आहे, पण वापरात त्यांचा जो आहे तो काही एवढा मोठा जास्त हा 2च माणसं असल्या कारणानं वापर तेवढा कमी आहे. त्याच्यानंतर इकडे जर आपण आलो तर इथे आल्यानंतर तुम्हाला परत एक मोठं चांगलं एक बेडरूम मिळतं. ह्या बेडरूमची साईज जरी तुम्ही बघितली तर तुम्हाला नक्की जाणवेल की ह्याची साईज खूप मोठी आणि चांगली नक्की आहे. वरती पण फॉल सिलिंग वगैरे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं ऑलरेडी केलेलं आहे. इकडं क्रॉस व्हेंटिलेशनसाठी परत आपल्याला एक खिडकी असणार आहे. इथे तुम्ही जर बघितलं तुम्हाला एक कपाटासाठी एक व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची जागा मिळते. अधिक जर तुम्ही हा बेड बघितलं तर हा बेडही खूप मोठा नक्की लागलेला आहे. नंतर परत ह्या साईडला जरी तुम्हाला बसायचा विचार जर आपण केला तर इथे पण खूप मोठा कडाप पाणी खाली स्टोरेज असं ह्या साईडला पण सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं वातावरण बाकी तुम्हाला नक्की मिळते. फ्लॅट तसा बघितलं थोडा हाईटवरती आहे, मात्र ह्या फ्लॅटसोबत आपल्याला कार पार्किंगही ऑलरेडी कव्हर्ड कार पार्किंग दिले गेलेली आहे. नंतर तुम्ही इथे आला तर तुम्हाला इथे एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट एक मोठं आणि चांगल्या पद्धतीचं मिळतं. आणि इकडे परत तुम्हाला स्टोरेजसाठी मात्र ही अशी जागा असणार आहे. साधारणतः 25 वर्ष जुनी बिल्डिंग असणारा हा फ्लॅट आहे. बिल्डिंगला OC तुम्ही कोणत्या बँकेकडनं लोन वगैरे जरी घ्यायचं म्हटलं तर ते लोन वगैरे पण पॉसिबल
असणार आहे. राहिला प्रश्न आता किमतीचा, तर चांगल्या रेटमध्ये, सुंदर रेटमध्ये हा फ्लॅट आहे. 1,25,00,000 रुपये आता ह्या मालकांनी ह्या फ्लॅटची किंमत ठरवलेली आहे. त्याच्यामध्ये मात्र ते निगोशिएबल करणार आहे. जर तुम्ही पुढे बसलात, तुमचं पेमेंट कसं आहे, काय आहे, त्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर मग मात्र याच्यात पैसे कमी होतील. बिल्डिंगला ओसी आहे, CC मात्र आहे, सोसायटी पण झालेली आहे. खूप अशा बिल्डिंग्स आहेत असं नाही, सिंगल एकच बिल्डिंग असणार आहे. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्याचा रोज कार्यक्रम आहे. ज्या मंडळींना आता सिटीमध्येच घर हवं आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा एक ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध असणार आहे. फ्लॅटमध्ये थोडं काम करावं नक्की लागणार आहे. पेंटिंग डेंटिंग हे सगळं केलं तर मात्र सुंदर आणि चांगला फ्लॅट हा नक्की होऊ शकतो. अशाच पद्धतीचे घरं आमचे बघत राहा. आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून तुमच्यासमोर आमच्याकडनं रोज एक नवीन फ्लॅट येत राहील. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.